काय झालं चिडायला? अरे दादाचा फोन होता. अरे दादाचा फोन होता. तुमच्यात काय दादाला राणी म्हणतात का? अरे माझी मैत्रीण आहे ना राणी, तिचा भाऊ आहे तो. तर तुला काय करायचंय त्याचं? ते जाऊ दे ना, तू बोल ना. काय बोल आणि कुणाशी बोल? कुणाशी बोल म्हणजे काय? थोड्या वेळापूर्वी तर नीट होता, आनंदी होता. आता काय झालं तुला? मला खरं सांग, तुमचं काय बोलणं झालं फोनवर? फोनवर आहे ना, जी तू आजपर्यंत माझ्यापासून लपवत होती का, तीच बोलणं झाले. कळलं का? तरीच मी म्हणायचो तू आज सारखा फोन बिझी का लागतोय. आज कळलं मला, तो फोन सारखा बिझी का असायचा. काही संशय नको घेऊ बर का. खोटं बोलू नकोस. कळलं का? तू आहे ना, मला माहितीये माझ्या गतच आणखीन एक पांट्या ठेवलायस आणि त्याला पण आहे ना असंच माझ्या गत फिरवती. हा अगं, तुझ्या अशा वागण्यामुळे आहे ना एखाद्या चांगल्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि मी पण आहे तुझ्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करत बसलो बघ. आणि का नाही करणार सांग ना? म्हणतात ना, प्रेमात आहे ना माणूस आंधळा होतो. आणि माझं पण तेच झालं. आणि तू त्याचं असं फळ दिलंस का? प्रत्येक पोराच्या आयुष्यात अशी एक तरी पोरगी येते की ती आहे ना त्याच्या अख्ख्या आयुष्याला घोडा लावून जाती. तू आहे ना, तू तीच केलंयस. बोल की आता, गप्प का? बोल ना. आणि तरी सगळी उगाच नाही म्हणत, दारू आणि पुरीपासनं चारात लांब राहायचं असतं. ती का माहितीये का? कारण ह्या गोष्टी आहेत ना, धोका दिल्याशिवाय राहत नाही. तुझं प्रेम नव्हतंच ग, हा फक्त सगळा दिखावा होता. आणि आहे ना, हीच प्रेम आई बापावर केलं पाहिजे. का माहितीये, ही माणसं आहेत ना आयुष्यभर कधी मरेपर्यंत धोका देत नाही. आणि ही दोन माणसं अशी आहेत जी आहे ना आपल्या पोराच्या बाल्याचाच विचार करतात. आणि तुम्ही पुरी आहेत ना, पुरी पोरांना हा बोलायच्या आधी त्याचं बॅकग्राऊंड, तो काय करतो, कसा दिसतो, त्याच्यानंतर त्याचा बँक बॅलन्स किती आहे, हे सगळं बघून आहे ना, बघून त्याच्यानंतर त्याला हो म्हणतात. पण पोरांचं तसं नसतंच ग. पोरं आहेत ना, पोरं एकदा पोरगी मनात ना आवडली ना, तिला आहे ना मरेपर्यंत जीव लावतात. कळलं का? आणि तुला माहिती आहे का एका पोरावरती काय जबाबदारी असतात? अगं, त्याला त्याचं लग्न झालं ना, त्याचे आई वडील, त्याची बायको आणि त्यानंतर त्याची पोरं, त्या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावरती असते. आणि आईन करिअरच्या टायमिंगला तुझ्यासारख्या अशा पुरी प्रेम असा रोग घेऊन त्याच्या आयुष्यात येतात. आणि त्याच्यानंतर आहे ना कित्येक पोरांचे असे आयुष्य उद्ध्वस्त करता. तुला नाही कळणार यातलं काय. तुला आहे ना फक्त एक सांगतो, परत आहे ना, परत माझ्या आयुष्यात परत मला दिसू पण नकोस. आणि जाता जाता एकच लक्षात ठेव, परत कोणत्याच पोराच्या आयुष्याशी आणि त्याच्या भावनांशी खेळू नकोस.